प्रवेश उत्सवासाठी उपस्थित राहिलात, जुन्या आठवणींना सुद्धा उजाळा दिलाय, काय भावना आहे? आज महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा परिषद असेल, कॉर्पोरेशन असेल, इतर सर्व शाळांमधला जो पहिलेचा प्रवेश वर्ग त्यामध्ये होणारे ॲडमिशन त्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आम्हालाही आठवलं की आम्ही लहानपणी जेव्हा शाळेमध्ये पहिला दिवस आमचा जो होता रडण्याचा, त्या शाळेमध्ये एकमेकांना नवीन मित्र जमवण्याचा, ते दिवस आठवले आणि त्या शाळेमध्ये आम्ही सर्व शिकले असल्यामुळं आज या स्टेजला आम्ही आहोत. सर्वसामान्य माणसाची मुलं जेव्हा अशा शाळेमध्ये शिकतात, निश्चित मेहनतीने ते पुढे जातात. त्याचा अनुभव आम्हा सर्वांना राजकीय पुढाऱ्यांना आहे. म्हणून ह्या प्रवेश सोहळ्याला आज आम्ही आलो होतो. त्या मुलांना त्यांचं स्वागत केलं, त्यांना खाऊ दिला आणि एक आनंदाचं वातावरण महाराष्ट्रभर आज आम्ही पाहायला आपल्याला मिळतं आहे. साहेब, जिल्ह्यातील 2084 पैकी 1212 शाळा ज्या आहेत ते दुरुस्तीच्या प्रक्रियेत आहेत, त्यासाठी मोठा निधी लागणार. निश्चित निधी लागणार आहे. शाळा ह्याच्या काही आता तुम्ही पाहाल या वावटळीमध्ये सुद्धा काही शाळेचे पत्रे उडाले होते. त्या सगळ्या दुरुस्तीचा प्रस्तावसुद्धा माझ्याकडे आलेला आहे. परंतु आचारसंहिता असल्यामुळे त्याची घोषणा करता येत नाही. पण 22 तारखेनंतर यांचा सर्वांचा आढावा घेऊन त्या शाळेची दुरुस्ती आणि नवीन खोल्या बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर, एक वेगळा प्रश्न होता. आमदार रोहित पवार यांनी उपोषण माग घेतलंय, गिरीश महाजन यांनी चर्चा केली त्यांच्यासोबत. शेतकऱ्यांनी चांगलं आहे ना, एखाद्या मागणीसाठी त्यांनी केलेलं आंदोलन होतं. गिरीश महाजन गेले, संकटमोचन गेले, त्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि अधिवेशनाबरोबर पूर्वी ते चर्चा होणार आहे. शेतकऱ्याच्या हिताच्या कोणत्याही गोष्टीला सरकारचा कधीच विरोध नसतो. सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी हे वारंवार सांगत आलेलं आहे ना. आजही त्यांच्या ज्या काही मागण्या असतील, ज्या न्यायिक मागण्या आहेत, त्याला सरकार निश्चित पूर्ण करेल, त्याबद्दल दुमत नाही. शब्द पाळला नाही तर रस्त्यावरची लढाई आम्ही पुन्हा लढू. आता हे आंदोलनामध्ये अशी भाषा वापरावी लागते. परंतु मागण्या जर रास्त असतील तर त्या मागण्यासुद्धा पूर्ण करणं सरकारचा प्रयत्न राहणार आहे. सरकार त्यासाठी मागे हटणार नाही. साहेब, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नाही आहे, इतर नेत्यांचं नाव आहे. परत तोच प्रकार पाहायला मिळतो. गेल्या कॅबिनेटमध्ये मी माननीय मुख्यमंत्र्याला मी स्वतः जो यापूर्वी ज्या उद्घाटन सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव नव्हतं या संदर्भामध्ये मी तो प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्या चौकशीचे आदेशसुद्धा दिलेले होते. जर असा प्रकार पुन्हा घडला असेल तर उद्या कॅबिनेट आहे, उद्या पुन्हा त्या अधिकारावर निश्चित कारवाई केली जाईल. साहेब, आज जे आहे ते शेतकऱ्याच्या मागण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन आहे आणि 16 तारखेला ठाकरे शिवसेना मराठवाड्यात संपूर्ण आंदोलन करणार आहे, ट्रॅक्टर मोर्चा. आता हे आंदोलन करणं काँग्रेस जर करत असेल, उभाटा करत असेल, मला वाटतं त्याने केलं पाहिजे. जर शेतकऱ्याच्या मागण्यासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. परंतु हेही त्यांनी लक्षात ठेवावं, त्यांच्या सरकारच्या काळामध्ये हे सर्व गोष्टी त्यांनी दिल्या नव्हत्या. हे देण्याचं काम हे सरकार, महायुतीचं सरकार करतं आहे. जेव्हा ते सत्तेत होते ना, त्या टायमाला शेतकऱ्याची त्यांना चिंता नव्हती. शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करू नये, शेतकऱ्यांसाठी लढावा जरूर. त्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करू. रोहित पवार यांचं दुसरं क्राईम ब्रँचवाल्यांना किराडपुऱ्यामधील एका गोडाऊनमध्ये रेड करत इस्लामिक पार्टीचा जो पुरेसे त्याच्या गोडाऊनमधून 17 लाखचं राशन धान्य जे आहे ना ते जप्त केलं. मी मागेही पोलीस कमिशनरला सांगितलं होतं की या शहरामध्ये अनेक माफिया असेल, मग तो भूमाफिया असेल, ड्रग्ज माफिया असेल किंवा हे अन्नधान्याचा व्यापार करणारा माफिया असेल, यांच्या टोळ्या इथं कार्यरत आहे. यांच्यावर लक्ष ठेवा. आणि आता तुम्ही पाहिलं काल एक जणाला पकडलं, 2 आरोपी जे मुख्य आरोपी आहेत ते फरार आहेत. म्हणून आता पोलिसाची सगळी टीम त्याच्या मागं लागलेली आहे. या शहरामध्ये कोणतेही 2 नंबरचे धंदे चालणार नाही, याची निश्चित आम्ही काळजी घेतो. रोहित पवार यांचं वक्तव्य समोर आले, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो असलो तरी सामान्यासाठी झटतोय असं रोहित पवार म्हणतात. चांगलं आहे ना, पहिल्यांदा झटतोय त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन आहे ना. सोन्याचा चमचा घेऊन आज जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा पवार कुटुंबियातला कोणीतरी एखादे उपोषण केलं, हे महाराष्ट्रासाठी चांगलं आहे. म्हणून असं शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपण रस्त्यावर येत राहा आणि लढत राहा. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. काल बैठक घेतली खासदारांची, त्याच्यामध्ये अनेक खासदार अनुपस्थित होते. त्यांचं म्हणणं आहे की काही खासदार ऑनलाईन उपस्थित होते, मात्र दोन्ही राऊतांनी जे काही विधान केलं त्यामध्ये तफावत होते. कोणी म्हणते 5 आमदार सहभागी होते, तर त्यांच्या विनायक राऊतांच्या वक्तव्यामध्ये एक खासदार कमी असणार दिसतंय.
काय माहिती त्या दोन्ही राऊत काय बोलत आहेत त्याच्यावर आम्ही काही लक्ष देत नाही. उबाठामध्ये काय चाललं आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आता ऑनलाईन त्यांचा नेताच असतो. दरवेळेला खासदार किंवा आमदार भेटायचं म्हणलं का ते म्हणतात ऑनलाईन भेटू. तर कदाचित काही खासदार आणि आमदारांनी मग ते ऑनलाईन त्यांना भेटत असतील. म्हणून आम्हाला त्या पक्षामध्ये काय चाललं त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. मग काय ऑनलाईन जाओ की ऑफलाईन जाओ आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ऑपरेशन टायगरची चर्चा असताना संजय राऊत म्हणतात की ऑपरेशन दांडगा आम्ही लवकरच करणार. संजय रावच्या बोलण्याला काही बेस नसतो. हे तुम्ही लोकांनी केलेलं ऑपरेशन टायगर आहे. आम्हाला काय करायचं त्याच्याशी. आणि स्वतःचे खासदार सांभाळण्यासाठी आमदार सांभाळण्यासाठी तुम्हाला बैठक घ्यावं लागते. त्याच्याशिवाय दुर्दैव काय तुमचं. म्हणून पक्षाकडे तुमचं जे काही अंतर्गत चाललं त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. आम्हाला त्या टायगरशी बी घेणं देणं नाही आणि त्या लांडगेशी घेणं देणं नाही. म्हणून जे काही होईल भविष्यात ते त्याचे भोग त्यांना भोगावे लागतील. ठाकरे शिवसेना आमच्याकडे येणार नाही येणार याच्याबद्दलची आम्ही चर्चा करत नाहीत. आम्हाला त्यांची आता ती चर्चा करण्याची आम्हाला गरजही नाही. जी काही चर्चा होईल किंवा जे काही निर्णय होईल ते एकनाथ शिंदे साहेब घेतील. ठाकरे शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. फडणवीसांनी प्रपोजल दिला अशी चर्चा आहे आणि त्याचं वक्तव्याची आता चर्चा रंगली. काय प्रपोजल दिलं या संदर्भामध्ये आता चर्चा करणं उचित नाही. योग्य वेळेला योग्य निर्णय हे नेते लोक घेतील. त्यावरच भाष्य करणं योग्य राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.